मुक्ताईनगर सार्वजनिक बांधकाम विभागात 1300 किलो भंगाराची गुपचूप विक्री. उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. मुक्ताईनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागानं सुमारे 1300 किलो भंगार कोणतीही निविदा न काढता गुपचूप विकल्याचा आरोप होतोय. यामुळे विभागाच्या पारदर्शकतेवर आणि कायदेशीर प्रक्रियेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. सरकारी नियमानुसार कोणतीही शासकीय वस्तू किंवा भंगार विक्रीसाठी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देणं बंधनकारक आहे. मात्र या प्रकरणात कुठलीही निविदा न देता अधिकाऱ्यांनी परस्पर विक्री केल्याचा संशय नागरिक व्यक्त करतात. पत्रकारांनी या संदर्भात विभागाकडे चौकशी केली असता कोणताही जबाबदार संबंधित अधिकारी कार्यालयात नेहमीप्रमाणे हजर नव्हते. त्यानंतर तेथील असलेल्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता 1300 किलो भंगार असल्याची माहिती मिळाली. मात्र नेमकी भंगार किती किलो असावी याबाबत शंका कुशंका नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे. नेमकं वजन किती आणि त्याची विक्री प्रक्रिया कशी पार पडली, आम्ही याची पावती फाडतो असं सांगून अधिक माहिती याबाबत विभागानं कोणतीही अधिकृतपणे दिलेली नाही. या संपूर्ण प्रक्रियेमुळे भ्रष्टाचाराची शक्यता व्यक्त केली जाते. कोणत्या तत्वावर आणि कोणत्या दरानं भंगार विकण्यात आला याची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते करतात. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरते. सार्वजनिक बांधकाम विभाग येथील उपविभागीय अधिकारी बेंडकुळे साहेब यांना या संदर्भात माहिती घेण्यासाठी कॉल केला असता आपल्या ऑफिसची भंगार आपण निविदा न काढता विकली ते आपणास विकता येते का, तर अधिकारी म्हणतात मला माहिती नाही, या संदर्भात माहिती घेऊन तुम्हाला सांगतो अशी उडवाउडीची उत्तर देण्यात आली. जबाबदार अधिकाऱ्याला न सांगता भंगार कर्मचारी कसे काय विकू शकतात या संदर्भात नागरिकांच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर.